धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 29. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी अपरिमिता आदि अनादि मायातीता षड्विकार गुणरहिता सर्व निरंजना तू तव सकळ चाळक हृदयस्था अप्रमेय अद्वैतावस्था चरणी तव माझा माथा अनाथ नाथा दीनबंधो अनाथांचा तू नाथ हे तो ब्रीद त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम्य देवा संसारी आमुची आपदा रोग व्याप्त सकळ संपदा कौतुक पहासी गोविंदा हे तव ब्रीदा विलक्षण दुर्जनी आम्हा ते गांजावे निरापराधे छळावे हे तव तू अवलोकावे उचित केशवान शोभे असो आमुचाची भोग पाही तुझवरी बोल ठेवूनी काही जैसे असेल माझे दैवी तेची पदवी सुखे भोगू ऐका श्रोते हो समस्त श्री कृपा बळे हा ग्रंथ संपूर्ण हो आला तेथ असो अवगत इत्थंभूत. नारायण उवाच शृणु सुंदरी वक्तामि व्रतानामुत्तमं व्रतं कथितं त्वद्धितार्थाय सर्वलोकोपकारकं यदा भवेद्व्रतं पूर्णं तदोद्यपनमाचरेत् विनोद्यापनयोगेन तस्य सर्वं विनश्यति. लक्ष्मी प्रतिवदे नारायण जे हे व्रत आचरण पूर्ण तरी बरवे की जे उद्यापन न घडे तरी निर्फळ जाणिजे. उद्यापन केलिया सकळ लाभे तयाचे पूर्ण फळ जैसे बीज पेरिता कृषीवळ फळ लाभे राशीवर. मग लक्ष्मी वदे होजी स्वामी कैसे उद्यापन कीजे आम्ही ते सकळ निवेदावे तुम्ही कैसा विधी ते समग्र. ऐकून लक्ष्मीचे वचन बोलता झाला जनार्दन मने ऐका हो एकाग्र मन अत्यादरे सुंदरी. तुआ जे जे आम्हा प्रश्निले ते ते सर्वही निवेदिले परम उपकारनिये भले बोल चांगले तुझे. संपूर्ण मासवरी हे व्रत अथवा द्विरात्री त्रिरात्री आचरत किंवा एके दिनी अर्चिले ते तरी उद्यापन मस्त करावे. आता उद्यापन ते कैसे कीजे तेही सांगतो ऐकिजे. संपूर्ण मास भरता जाणिजे उद्यापन विधियुक्त. प्रातःकाळी उठोनिया स्नान विधी नित्यनेम करुनिया देवदेवतार्चन सारोनिया उपहरित हे क्रिया जाणी आचरिजे. आनोनिया करदळी स्तंभ उमंडप उभविजे सुप्रभ गुडिया तोरणे उभवी नभ अनेक नाना विधवाद्ये पै स्थापोनिया सर्वतो भद्र रंगमाळा चित्र विचित्र घालून किजे यंत्र विचित्र अति सुंदर मध्यभागी तयावरी कलश स्थापुनी सुवर्ण प्रतिमा करुणी पुरुषोत्तम देवता म्हणून स्थापिजे ते स्थानी आदरे. मग यथा सांग षोडशोपचारी पूजा किजे अति आदरी गंधाक्षता पुष्प सुवासितवरी परिमळ धुसुरी अर्पावे. नाना नैवेद्य पक्वान्न तांबूल दक्षिणा निरांजन वस्त्रे अलंकार अर्पुन मंगळ आरती पैकीजे. मग पाचारुणी ब्राह्मण सहदंपत्य असावी जाण तया पूजा करून वस्त्रालंकार अर्पावे. ऐसे दंपत्य त्रय त्रिणी दशक अक्षरे असावी तेही देख तया ते वायनादी जे प्रत्येक नाना प्रकारे सी जानपा तोही प्रकार सांगतो ऐक. वंशपात्र सुपले प्रत्येक वस्त्रे तोरे फणी करंडक असावी देख गरसोळी. ऐसे वाय विस्तारोनी दंपत्य पूजावी वस्त्रालंकारे करुणी
सुवासित पुष्पमाळिका देऊनी अर्पावी दानी वायने. मग यथा सांग ब्राह्मण संतर्पण दंपत्य सहित करावे जान. षड्रसान्न निर्मुन द्यावे भोजन ब्राह्मणा ते. संतुष्ट झालिया ब्राह्मण मी संतुष्टे नारायण. ते तव माझे मुख जान म्हणून आधी पूजावे. वस्तू मात्र जितुकी विप्राते अर्पाल तितुकी. ते तो पावे मजनिकी जानल तिके शुभानने. भोजन झालियावरी बरवे अलंकार भुसुरी. देवोनी दक्षिणा सहपरिवारी आशीर्वचना ते घेईजे. आता ज्यांनी जो धरिला नेम त्याचा ऐके अनुक्रम. प्रातस्नाने करिता जे सप्रेम तेने गंगा पूजन करावे. वायन दान अर्पावे गंगेसी धेनुदान दिजे ब्राह्मणासी. सालंकार सवत्सेसी दोहन पात्रेसी अर्पावे. जे प्रतिदिनी अर्पिते कुंभदान तयाने धातु कुंभ अनुन. तयाची पूजा करून द्यावे दान ब्राह्मणा ते. जे प्रत्यही करीती नक्त भोजन तया ते दिजे पोवळी दान. तया ते मुक्ती मी देत पूर्ण अक्षयी भुवन प्राप्त होय. आता जे मौन्य करीती भोजनाते तयाने मौक्तिक दिजे दानाते. वरी 1 घंटा देवालयी बांधोनी ते करिता पुण्यागम्य. प्रत्यही अर्पिता दीपदानाते रौप्य पात्रे सुवर्ण वाती ते. आजेसी प्रतिपाद्य यथा निगुते पूजोनी विप्राते अर्पिजे. अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी बरवी. सघृतेसी पाजळोनी पूजावी मग अर्पावी ब्राह्मणा ते. आता मासवरी पुराण श्रवण करिता संपूर्ण. अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी. जरी संपूर्ण मासवरी जाण जया जे घडले नाही श्रवण. तया ते शेवटीला ध्याय ऐकता पूर्ण. लाभे संपूर्ण फळ त्याचे. मग वाचकाची पूजा भरवी यथा निगुती करावी. वस्त्रालंकार अर्पावे दक्षिणा द्यावी यथोचित. व्यास स्वरूपी तया ते जाणून आदरे की जे हो पूजन. व्यास रूपी नारायण ते पूजन मज पावे. जे जे काही अर्पित वाचक ते ते मज प्रित्यर्थ देखा. मग मी तया भाविका स्वपदी देखा स्थापित. नारायण उवाच वाचक पूजित श्रुत्वा यैर्वस्त्रादिभिरादरात्. मलमासाधिदेवोऽहं तेषां तुष्टो न संशयः. ऐसे जे करीती वाचकाचे पूजन तयावरी संतुष्टे मी नारायण. व्याधी पीडा रोग तया लागून न बाधी जान तया लागीन. आधी व्याधी जरा मृत्यू न बाधी तया घात. तया कुळी वैधव्याची मात बोलूच नये सर्वथा. स्त्रिया ते सौभाग्यवर्धन इच्छिला भ्रतार पावे पूर्ण. पोटी होय पुत्र संतान अति सुलक्षण पूर्णयुषी. दरिद्री होय भाग्यवंत ऋणार्थियाचे ऋणमुक्त. धनार्थिया ते धन प्राप्त पुत्रार्थिया ते पुत्र होई. एवं संपूर्ण व्रत आचरता तयाचे पूर्ण करिता मनोरथा. इच्छिले फल दे समर्था स्वये अनंत मी तया ते. ऐसे लक्ष्मी प्रति कथन स्वये वदला नारायण. तेची तुम्हा श्रुतिया लागून केले निवेदन सर्वही. या लागी भावार्थ धरुणी व्रत आचरावे सज्जनी. आचरता न सोडी हो भामिनी मध्यंतरी व्रताते. व्रत संपूर्ण न होता मध्येच न सोडीजे तत्वता. हीन आयुष्यी क्षीणता प्राप्त होय दानिजे. व्रत संपूर्ण 1 मास अथवा आचरावे 5 दिवस. अथवा आचरता 3 दिवस अथवा दिवस 1 पै. परी संपूर्ण लाभे फळसिद्धी आणि केली पाहिजे यथाविधी. उद्यापने नानाविधी करिता सिद्धी लाभेल. ते संसारीन भोगिती आपदा प्राप्त होय सकळ संपदा. स्त्रिया ते वैधव्याची बाधा झगटेना कालत्रयी.
इति श्रीमलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 29तमो अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. कुंडलिका वरदा हरिठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. सब संतन की जय.